आणि एका बाजूला सोडून दिलं. सायंकाळच्या 7च्या दरम्यान अगदी रीतसर पद्धतीने ती परडी नदीत सोडण्यात आली होती. रात्रीच्या संधी प्रकाशात ते 7ही दिवे नदीवरून वाहत असताना एकदम छान दिसत होते. दृश्य एकदम छान दिसत होतं. अगदी मन मोहून जात होतं. असं वाटत होतं की त्याच्याकडे एक सारखंच बघत बसावं. पण नुकताच सलग 8-10 दिवस पाऊस पडत होता. त्यामुळे वारणामाही दुतडी भरून वाहत होती. वारण्याचं पात्र 250 ते 300 फुटापर्यंत होतं. हवेत गारठा मात्र भयंकर होता. त्यामुळे परतीचे वेध आता आम्हा सर्वांनाच लागले होते. त्यामुळे पप्पा आता आपल्याला घरी जायला हवं असं मी पप्पांना म्हणाले. त्यावेळी भैयाच्या मित्र आम्ही सोबत घेऊन गेलो होतो. ते म्हणाले, काका तुम्ही 250 रुपयांचा कोंबडा आणलाय आणि तो इतक्या सहजासहजी सोडून कसा काय देताय हो? श्रावण महिना होईपर्यंत त्याला कोणाच्या तरी घरी पाळायचा आणि श्रावण महिना झाला की त्याच्यावरती मस्तपैकी ताव मारायचा. मग प्रत्येकाच्याच मनात वेगवेगळे प्रश्न यायला लागले की रस्ता तांबडा करायचा की पांढरा करायचा, यात आणखी कशाची भर घालायची की नाही घालायची, 1 महिन्यानंतर हा कोंबडा किती मोठा होईल, तो सर्वांना पुरेल का, कितीतरी प्रश्न कितीतरी उत्तरं चालूच होती. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या प्रश्न उत्तरात सहभागी होतच होता. पण मला आणि पप्पांना परतीचे वेध लागले होते. मी पप्पांना परत एक वेळ सांगितलं की पप्पा आता आपल्याला निघायला हवं. बऱ्यापैकी रात्र झाली होती. त्यामुळे एका झुडपाडून हे सगळं दृश्य तो कोंबडा बघतच होता. पण या 4-5 जणांनी ठरवलं की त्या कोंबड्याला आता धरायचंच. त्यांनी त्या कोंबड्याला गोल कडा केला आणि त्या कोंबड्याला धरण्याचा प्रयत्न केला. पण तो कोंबडा इतका पळाला की तसल्या थंडीत सुद्धा त्याने या 4-5 जणांना गाम फोडला हो. गावठी कोंबडा सहजासहजी दात कुठे लागून देतोय आणि बिचाऱ्याचे पाय 8-10 तासानंतर सोडले होते हो. एक जीव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होता तर 8-10 जीव भविष्यकाळात एक जीव घेण्यासाठी पळत होते. पळण्याची कृती एकच होती पण दोघांचा स्वार्थ मात्र वेगवेगळा होता. आता कोंबडा अशा एका ठिकाणी येऊन उभा राहिला होता की तो त्या ठिकाणी सापडणारच. त्यावेळी त्याच्या दोन्ही बाजूला दोघं उभा राहिली, पाठीमागे दोघं उभा राहिली आणि त्याच्यावरती झेप घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या लोकांनी झेप घेण्यापूर्वी तो कोंबडाच असं काही हवेत झेपवला, असं काही झेपवला की सर्वांच्याच नजरा त्याच्यावरती खिळून राहिल्या. आतापर्यंत आपण सर्वांनीच कोंबडा फक्त 25 ते 30 फुटापर्यंत उडताना पाहिलेला आहे. आम्हाला देखील असंच वाटलं की हाही कोंबडा फक्त 25 ते 30 फुटापर्यंत उडेल, नदीत बुडेल, परडीसारखा काही अंतर वाहत जाईल आणि नदीत बुडून मृत्युमुखी पावेल. पण जीवन मृत्यूतल्या संघर्षात कोण जिंकणार आणि कोण हरणार या प्रश्नाचं पूर्ण उत्तर सापडेपर्यंत त्या कोंबड्यानं आपलं पूर्ण बळ आपल्या पंखात आणलं होतं आणि तो इतका उडत होता की 250 ते 300 फुटाचं पहिलं तीर गाठून तो पलीकडे गेला होता. तो पलीकडे गेला, एका उंच टेकडीवरती जाऊन उभा राहिला. त्यानं आमच्याकडे तोंड केलं आणि रात्रीच्या सायंकाळी 7:30 वाजता त्यानं आमच्याकडे बघून मोठ्यानं बांग दिली. कुकू जणू त्याला सांगायचं होतं की हे अड्डारूपी मानव यमांनो, शेवटी जीवन मृत्यूतल्या संघर्षाला तुम्हाला हरवून मीच जिंकलोय आणि फक्त मीच जिंकलोय. मित्र, तुम्ही समाजाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की समाजात 3 प्रकारची माणसं असतात. 1 चमत्कार घडून आणणारी माणसं, 2 चमत्कार घडत असताना पाहणारी माणसं आणि 3 चमत्कार घडून गेल्यानंतर आवासून एकमेकांकडे पाहणारी माणसं. पण इथं तर चमत्कार घडून आणणारा कोणता माणूसही नव्हता किंवा कोणता प्राणीही नव्हता. इथं तर फक्त एक मूर्ख समजला जाणारा ओंझळभराचा पक्षी होता. मग त्यानं जर जीवन मृत्यूचं अंतर आपल्याला इतक्या लिहिल्या समजून दिलं असेल तर आपल्या आयुष्यातील किती परफेक्ट निर्णय आपण किती परफेक्ट वेळेत घ्यायला हवेत हे आपल्यालाच करायला हवं. सरते शेवटी जी माणसं बुद्धिमान असतात, जी शक्तिशाली असतात तीच आपल्या आयुष्यात जिंकतात असं नाहीये. सरते शेवटी आपल्या आयुष्यात तेच जिंकत असतात की जे आपल्या मनाशी पक्क ठरवतात की जीवन मृत्यूतल्या संघर्षाला हरवून मी जिंकणारच. दादा आणि दीदींनो, नाही म्हटलं तर आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ असतो. चांगलं पान मिळणं हे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावरती चांगलं डाव खेळणं यावरतीच आपल्या आयुष्याचं यश अवलंबून असतं. आयुष्यातला प्रत्येक डाव चांगल्यात चांगला खेळण्याचा प्रयत्न करा आणि ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघितल्यानंतर कळेल. तुमचं इथून पुढचं भावी आयुष्य दीर्घायुष्य, आरोग्यमय, निश्चयाचं, भरभराटीचं, समृद्धीचं, सुखाचं जावो इतकीच माफक अपेक्षा करते आणि मी माझा हा विषय इथंच थांबवतेय. धन्यवाद. पण कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण इथे घेत आहोत एक छोटासा ब्रेक. KHMCतील सचिन खेडेकर काकांसारखेच मी हे गेले आणि हे आले. तोपर्यंत पाहत रहा माझ्या आजवरच्या जुन्या आठवणींचा काही प्रवास.
जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओले ओले ओ, 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 ओले ओले ओ। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओले ओले ओ, ओले ओले ओ, ओले ओले ओ, ओले ओले ओले। मित्रहो, कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचंच पुनश्च एक वेळ हार्दिक 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 स्वागत। मी या भागामध्ये खास करून विद्यार्थिनींवरील अत्याचार या विषयावरती भाष्य करणार आहे। म्हटलं जातं की कुठलीही व्यक्ती सर्वार्थानं परिपूर्ण नसते, अर्थात मीही त्याला अपवाद नाही। त्यामुळे मी या विषयावरती मांडत असलेले विचार आपल्या सर्वांच्या नजरेत परिपूर्ण असतीलच असंही नाही, पण मी आजपर्यंत विविध माध्यमातून मिळवलेलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटलं आणि आदर्श समाज निर्मितीच्या कार्याला आपल्या परीनं खारीच्या वाट्या इतपत योगदान देत राहणं हाच माझ्या या पाठीमागील एक महत्वाचा उद्देश आहे। मित्रहो, कधीतरी आपलीही शारीरिक, मानसिक, वैचारिक अवस्था अगदीच बेचैन, अनपेक्षित, भीषण निर्णय घेण्यास भाग पाडणारी अशी झाली आणि त्याच वेळी तुम्हाला थोडंफार माझे विचार ऐकले, आठवले आणि तुम्ही तुमच्या निर्णयापासून परावर्तित झालात तर माझ्या प्रयत्नांचं सार्थक झालं असं मला निश्चित वाटेल। मित्रहो, बलाचा अतिरिक्त वापर करून कार म्हणजेच वेदना उत्पन्न करणारं अमानवीय कृत्य म्हणजेच बलात्कार असं मी कुठेतरी वाचल्याचं मला आठवतं। खरं तर हा शब्दच उच्चारावयास देखील इतका किळसवाना वाटतो की तो उच्चारण्याचं धाडसच होत नाही। मग ज्या व्यक्तीवरती असा प्रसंग गुजरतो त्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, वैचारिक, सामाजिक, कौटुंबिक अवस्था काय होत असेल याचा तर विचारच करवत नाहीये। घराघरातील वातावरण बिघडवणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा विसर पाडणाऱ्या घरवेदी मालिका पाहण्यापेक्षा मी फावल्या वेळेत नॅशनल जिओग्राफी आणि
अॅनिमल प्लॅनेट ही चॅनेल्स आवर्जून पाहत असते. त्यावेळी त्यावरती विविध प्राणी, पक्षी, फुले, झाडे, फळे, निसर्गातील अद्भुत गोष्टींचं ज्ञान त्यावरती दिलं जातं. त्यावेळी तिथं विविध प्राणी, पक्षी यांच्याबाबत तर त्यांच्या जन्मापासून शेवटपर्यंत म्हणजे त्यांचा जन्म, बालपण, किशोरावस्था, तारुण्य, वार्धक्य, शेवट या सर्वांची माहिती दिली जाते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ठराविक प्राणी हे ठराविक काळातच आणि ठराविक वयातच नर आणि मादी हे एकत्र एकमेकांच्या सहवासात येत असतात. बाकी सर्व काळ ते एकाच कुटुंबातील सदस्य असतात. कित्येक प्राण्यांच्या बाबतीत तर नराला आपलं कर्तृत्व, नेतृत्व सिद्ध करावं लागतं. जोपर्यंत त्याच्याकडे हे गुण असतात तोपर्यंत सगळ्या लोकांना त्याच्याच अधिपत्यात राहावं लागतं. गर्भवती मातेकडे वाईट हेतूने कुणी फिरकत सुद्धा नाही. स्वतःचं भक्ष्य स्वतः मिळवेपर्यंत पिलांचं संरक्षण कसं केलं जातं, अशा नानाविध गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखं असतं. पण जगातील सर्वात जास्त बुद्धिमान समजला जाणारा माणूसच कधी कधी इतक्या नीच थराला कसा काय जाऊ शकतो हेच मला तरी समजत नाही. अहो, 4-2 महिन्यांची बाळच नव्हे तर 90-93 वर्षाच्या आजी पणजी समान माताबहिणी सुद्धा अशा नराधामांच्या हातून शिकार बनलेल्या आहेत. कित्येक वेळा 7-8 महिन्यांच्या गर्भवती मातेवरती सुद्धा बलात्कार होतात. सामूहिक बलात्काराच्या वेळी कित्येक माताबहिणींना आपला जीव देखील गमवावा लागतो. काही नराधमांना तर वर्षातल्या 12 महिन्याच्या कुठल्याही दिवसाचं वावडं नसतं. मी लावलेल्या रोपाचं पहिलं फळ मीच चाकणार असं म्हणून कित्येक नराधम बाप आपल्याच पोटी जन्म घेतलेल्या बाळाला आपलं भक्ष्य शिकार बनवतात. ज्यांच्याकडून आपण आदर्श समाज निर्मितीची स्वप्न पाहतो तेच समाज बिघडवण्याचं काम करत असल्याचं पाहिलं, वाचलं, ऐकलं की वाटतं जगातील सर्वात जास्त बुद्धिमान समजला जाणारा माणसात असे राक्षस जन्मतातच कसे. अहो, ज्या भारतीय संस्कृतीचे गोड वेसारे जगभर गायले जातात, ज्या भारतीय संस्कृतीला अजूनही जगाच्या पाठीवरती वंदनीय, पूजनीय मानलं जातं, त्याच भारतीय संस्कृतीची लक्तरे जगाच्या वेशीवरती टांगणाऱ्यांना कशाचीच भीती वाटत नाही का? कायद्याची भीती वाटणे इतपत आपले कायदे सक्षम नाहीत का? याला कुणीच काही प्रतिबंध करू शकत नाही का? यावरती मी माझ्या परीने काही करू शकते का? नसेल तर का आणि असेल तर कसं? ही आणि असे कितीतरी शेकडो प्रश्न माझ्या मनात येऊन गेले. त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला सापडलीतच असं नाही, पण जी 100% प्रश्नांची उत्तरं मला सापडली ती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणूनच या निमित्तानं मी स्वतःला आपल्या समोर ठाकलं. जर माझ्या आणि तुमच्या मनातील प्रश्न जर सेम असतील तर त्या प्रश्नांची गेम करण्यासाठी तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करत राहा, मी माझ्या परीने प्रयत्न करते. जर आपल्या प्रयत्नांचं सार्थक झालं तर माझ्याही प्रयत्नांचं चीज झाल्याचं समाधान मला नक्की भेटेल. यस मित्रहो, आज 40% पेक्षा जास्त भारतामध्ये तरुणांची संख्या आहे. पण या तरुणांच्या शक्तीचा योग्य ते विधायक कामासाठी वापर करून घ्यावा आणि त्यातून एका आदर्श समाजाची निर्मिती करून घ्यावी असं वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस हळूहळू कमी कमी का होत चालली आहे हेच मला तरी समजत नाही. परवाच एक बातमी वाचण्यात आली की 70% महाविद्यालयीन मुलांच्या मोबाईलमध्ये आज अश्लील चित्रफिती आहेत आणि अशा चित्रफिती दुसऱ्या देशातून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशात पाठवण्यात आलेल्या आहेत. कारण कित्येक देशांना आपल्या देशाचं सर्वच क्षेत्रातलं वर्चस्व मान्य नाहीये, म्हणून भारताची तरुण पिढी उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना सर्वात जवळचा जो शॉर्टकट सापडला तो हा. मित्रहो, चंद्रावरचा माथीव करणारा हात निखळल्यानंतर तो पृथ्वीवरून बसवलं जाणं शक्य असेल, आपल्या मोबाईलद्वारे आपण मी अमुक एका व्यक्तीचा जीव घेऊन येत आहे ही बातमी साक्षात यमाकडून ब्रह्मदेवाला पोहोचण्यापूर्वी आपल्या हजारो किलोमीटरवरील नातेवाईकाला पोहोचणं शक्य असेल.